श्री स्वामी समर्थ मंडळी, अधिक मासात आईची ओटी भरण्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घ्या आणि त्यानंतर तुम्ही लगेच हे महत्त्व जाणून घेतल्यानंतर आईची ओटी भरा. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल आणि तुम्हाला आईची ओटी भरल्याचा राहिल्याशिवाय राहणार नाही. तर लगेच आईची ओटी भरा. अगोदर जाणून घ्या आईची ओटी भरण्याचं महत्त्व काय. चला तर लगेच काही पुढील अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला आपण सांगूया आईची ओटी भरण्याचं महत्त्व काय. तुम्ही जर ओटी भरली नसेल तर भरून घ्या आणि पहा व्हिडिओ हा लगेच. चला बघा, अधिक मासात आईला साडी, नारळ, फळ, वाण, हळदी कुंकू देऊन तिचा सन्मान केला जातो. हे आईच्या आशीर्वादासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी केलं जातं. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दान, पूजा आणि नात्यांमधील प्रेम व्यक्त करण्याला विशेष महत्त्व असतं. साडी, खण, नारळ, फळं, मिठाई, हळद, कुंकू, फुलं आणि वाण, प्रेमाने दिलेली प्रत्येक गोष्ट शुभ मानली जाते. आईने आयुष्यभर दिलेल्या प्रेम, काळजी आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुंदर क्षण असतो. अधिक मासात आईसाठी खास वाण कोणता आहे बघा. चंची, ओटीकोन, समोसा पिशवी, पोतली पिशवी, लहान पाऊच, सौभाग्य अलंकार, मोबाईल पाऊच किंवा इतर वस्तू ही तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही आईला देऊ शकता आणि तुमच्या आईची ओटी भरू शकता. अशा पद्धतीने आता हे आईचे ओटी भरण्याचं महत्त्व आहे. तर लगेच तुम्ही तुमच्या आईची ओटी भरा प्रेमाने, आनंदाने, तिचे आभार मानण्यासाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.